बघा गुणाकार गुणाकार अगोदर करून घ्या. इकडे याच्यामध्ये भागाकार आहे का कुठे? नाही ना. मग गुणाकारावाले करून घ्या अगोदर. बघा इकडे गुणाकार आहे. 13 दोन्ही बघा 1/13 घेतला जशाच तसा. मग कौंस जशाच तसा राहू द्या. मधल्या मधात सोडून घेऊ याला. 7 + 2. आता हे करत असताना अगोदर इथे पण गुणाकार येतो. 5 दोन्ही 10. शाबास. इथे लिहा 10. आता प्लस हा पण गुणाकारच आहे. हे नंतर पुन्हा करू दुसऱ्या टप्प्याला. आता मांडून घेऊ. ह्यांचा पण गुणाकार करा. 13 दोन्ही 26 झाला छोटा. परत आता हा गुणाकार राहिलाय बरोबर आहे का? 11 10 110. हा राईट. 11 10 110. आता ह्या दोघांमध्ये कशाचं चिन्ह असतं? हा असा आणि हे कंस आणि त्याच्या बाहेरची संख्या याच्यात काही चिन्ह म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं. इथे देऊन टाका गुणाकाराचं चिन्ह. 7 ला 7 घ्या. 11 10 110 प्लसचं चिन्ह लक्षात टाकून 110 घ्या. ठीक आहे. प्लस 26 घ्या. आता काय करायचं? फक्त बेरीज राहिली करायची, परंतु त्याच्या अगोदर हाही गुणाकार करायचा आहे ना. बघा बरं. पण ते गुणाकार नाही करायचा. अगोदर कंसवाला सोडून घ्यायचा, नंतर गुणाकार करूया. पूर्ण कंस सोडून घ्यायचा. हा आता 110 आणि 126 यांची बेरीज बघा बरं. इथे काय होते पहा. 110 नुसते 26 आणि इथे 7 एक आहे. यांची बेरीज करून घ्या. 6 आणि 6 12. 12 आणि 13. 13शीला 3 हात चालायचं आहे ना. 6 आणि 7 13 होतात. 2 आणि 1 3. 3 आणि 1 4. एकाशीला 1 किती आला? 143. म्हणजे 1/3 गुणाकारामध्ये 143. आता सोडवायचं आहे. 13च्या टेबलमध्ये 143 आहे का बघूया. 13 आणि त्याला काय करायचं आहे? भागाकार करूया. बघा बरं. 13 1 13 दोन्ही 13 1 13 आहे. म्हणजे 14 येत नाही ते. 13 1 14 तून 13 गेलं 1 राहतो बरोबर. वरची आली खाली 3. 13 1 13 13 0. किती आलं उत्तर इथे? 11. याचा भागाकार केला असता उत्तर किती आलं? 11 म्हणजे 11. पहा ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सीचं हे उत्तर आहे 11. झालं तुमचं उत्तर. सोडून घ्या. लिहून घ्या फटाफट.